12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर आपण एक्झाम्पल्स सुरू केलेला आहे. मेथड्स ऑफ कॅपिटल ह्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल ह्या मेथडवरती आपण एक एक्झाम्पल्स सॉल्व्ह केला आहे. दुसरं एक्झाम्पल्स तुम्हाला सगळ्यांना लिहायला सांगितलेलं होतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल्स लिहिलं असेल तर आपण तो एक्झाम्पल्स आज इथं सॉल्व्ह करणार आहोत. तर एक्झाम्पल्स मध्ये माहिती काय काय दिलेलं आहे बघा की आनंद आणि भरत हे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:3 आणि 1 एप्रिल 2019 काय असणार की त्यांचा जो कॅपिटल बॅलन्सेस आहेत दोघांचे आनंद आणि भरतचे 60,000 रुपये आनंदचे कॅपिटल बॅलन्स आहे आणि 30,000 रुपये हे भरतचा कॅपिटल बॅलन्स आहे आणि त्यांची ड्रॉइंगची अमाउंट सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ड्रॉइंग्स आहेत 12,000 रुपये आणि 10,000 रुपये आहेत दोघांचे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% सांगितलेला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे 12% सांगितलेलं आहे. त्यानंतर आनंदला सॅलरी मिळणार आहे ती 2,500 पर मंथ आहे. तर पर मंथ असल्यामुळे इंटू आपण 12 करणार आहोत. त्यानंतर भरतला कमिशन्स मिळणार आहे 3% सेल्सची अमाउंट असेल आणि सेलची अमाउंट त्यांनी सांगितलेला किती 5 लाख रुपये सांगितलेला आहे आणि त्या फर्मला प्रॉफिट किती होणार आहे 60,000 रुपये प्रॉफिट आहे. तर असं हे सर्व इन्फॉर्मेशन का असणार की त्या एक्झाम्पल्स मध्ये आहे आणि आपण तो एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचा आहे. मेथड आहे पूर्ण फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये प्रॉब्लेम नंबर 2 आपण सॉल्व्ह करायचा आहे. तर अकाउंट्स सेम येणार फिक्स्ड कॅपिटल असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. सगळी माहिती सेम लिहायचं आहे. क्रेडिट आणि डेबिट पर्टिक्युलर्स. त्यानंतर पार्टनर्स आहेत आनंद आणि भरत. पर्टिक्युलर्स आनंद भरत. क्रेडिट आणि डेबिट पर्टिक्युलर्स आनंद भरत पर्टिक्युलर्स आनंद आणि भरत. असं हे दोन अकाउंट्स आपण इथं काढलेले आहेत. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा पहिला अकाउंट येतो आणि दुसरा अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट येणार आहे. आता आपण इन्फॉर्मेशन्स या दोन्ही अकाउंट मध्ये नोंद करत जायचं आहे. तर पहिला आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:3 आहे. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस आहेत आनंदचे 60,000 रुपये आणि भरतचे 30,000 रुपये. तर आपण पुढे घेणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ते कॅपिटल बॅलन्स आपण दाखवणार आहोत. तर काय ना बाय बॅलन्स ब्रॉड डाउन 60,000 रुपये आणि 30,000 रुपये अमाउंट येणार आहे. त्यानंतर
पुढं ड्रॉइंगचे अमाउंट्स आहेत. तर ड्रॉइंग्स किती आहे 12,000 आणि 10,000. हे आपण पुढे घेणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. मला सांगितले कारण की हे चालू वर्षाची इन्फॉर्मेशन व माहिती असणार आहे. तर आपण पुढे घेणार पार्टनर्स करंट अकाउंटला आपण घेणार आहोत. टू ड्रॉइंग किती अमाउंट आहे बघ. ड्रॉइंगचे अमाउंट्स दिलेले आहेत. आनंदची 12,000 आणि भरतची किती आहे 10,000 रुपये अमाउंट आहे. तर पहिले अमाउंट 12,000 रुपये आणि 10,000 रुपये ही ड्रॉइंगची अमाउंट्स दिलेली आहे. तर आतापर्यंत ही इन्फॉर्मेशन आपण घेतलेलं आहे. पुढे बघा ॲज पर दी ॲग्रीमेंट्स पार्टनर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जी 10% काय असणार की इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स पार्टनरला दिलं जाणार आहे. मी थोडक्यात जे काही त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन्स आहे त्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन वरती काय असणार की त्यांना इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स हे काय असणार की पार्टनरशिप फर्म देणार आहे. म्हणजे 60,000 वरती आणि 30,000 वरती टक्केवारी किती येणार आहे हे 10% आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स आपण घेणार आहोत. तर ती कुठे येणार आहे करंट अकाउंटला येणार आहे. क्रेडिट साइडला काय येणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% जी 60,000 वरती 10% किती 6,000 रुपये येणार आहे. त्यानंतर 30,000 वर 10% ना 3,000 रुपये इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. जी 10% आपण 60,000 वरती 6,000 घेतलं आणि 10% 30,000 वर किती 3,000 रुपये घेतलेलं आहे. पुढं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितले 12% सांगितलेलं आहे. ते कुठे येणार आहे आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 12% सांगितलेलं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कशावर काढायचं आपण ह्या जी ड्रॉइंगचे अमाउंट्स आहेत त्या ड्रॉइंगच्या अमाउंट वरतीच आपण काय करणार आहोत इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण काढणार आहोत. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे अमाउंट्स किती येणार आहे 12%. की आपण समजा एक इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगला एक नियम आहे. तर नियम बघा 11वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वरती काय असेल की जी काय अमाउंट असेल ड्रॉइंगची त्यावर टक्केवारी काढत असताना आपण ही 12 महिन्याचं न दाखवता आपण 6 महिन्याचे इंटरेस्ट आपण काढणार आहोत. म्हणजे 12,000 वरती किती 12% न हे आपण 6 महिन्याचा इंटरेस्ट आपण काढायचा आहे. कारण की तसं नियम आहे. नियमाप्रमाणे आपण 12 महिन्याचा इंटरेस्ट न दाखवता 6 महिन्याचा आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करावं लागतं. तर 12,000 वरती किती टक्के सांगितलेलं आहे 12% न 6 महिन्यासाठी किती येणार आहे 720 रुपये अमाउंट येणार आहे. किती येतात 720 रुपये ड्रॉइंगचे अमाउंट्स येणार आहे. त्याच पद्धतीनं 10,000 वरती किती येणार आहे 12% न 6 महिन्यासाठी की 1200 रुपये येतं. पण 6 महिन्याचं असल्यामुळे आपण 600 रुपये घेणार आहोत. तर ही आपण ड्रॉइंग्स काढलेल्या आहेत. कशावर काढलं आपण ह्या ड्रॉइंगच्या अमाउंट वरती आपण टक्केवारी 12% काढलेला आहे. 6 महिन्यासाठी काढलेला आहे. 6 महिने का म्हणजे तसं नियम आहे. नियमाप्रमाणे काय असणार म्हणजे 1932 जो कायदा आहे पार्टनरशिप कायद्यामध्ये त्या कायद्यामध्ये हा प्रोव्हिजन्स किंवा हे तरतूद केलेला आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वरती तुम्हाला किती टक्के लावायचं आहे. जी काय टक्केवारी असेल काढत असताना आपण 6 महिन्याचं डेफिनेशन आपण 6 महिन्याचा आपण काय काढायचं आहे ड्रॉइंग्स आपण चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करायचं आहे. पुढे आहे त्यानंतर सांगितलेलं आहे आनंद गेट्स सॅलरी ऑफ ₹2,500 पर मंथ. म्हणजे आनंद काय करतो प्रत्येक महिन्याला त्या पार्टनरशिप फर्म मधून सॅलरी घेतो. किती 2,500 रुपये हा सॅलरी अमाउंट आहे पर मंथ. म्हणल्यानंतर आपण काय करणार बाय सॅलरी किती ना 2,500 गुणिले पर मंथ म्हणजे 12 महिने. तर 2,500 गुणिले 12 म्हणजे किती ना 30,000 रुपये अमाउंट ही आनंदच्या कॉलम मध्ये येणार आहे. इकडे डॅश होणार आहे. त्यानंतर पुढे आहे भरत एंटाइटल्ड टू गेट कमिशन 3% ऑन सेल्स. म्हणजे भरत काय करणार आहे 3% कमिशन्स घेणार आहे. कशावरती त्या फर्मचं जे सेलची अमाउंट आहे किती सांगितलेलं आहे की 5 लाख रुपये आहे. त्या 5 लाखावरती काय असणार की 3% कमिशन्स कोण घेणार आहे
ही भरत येणार आहे. तर कुठे येतं बाय कमिशन. बाय कमिशन किती येणार आहे 3%. 5 लाखावरती 3% काढलं तर अमाऊंट किती येणार आहे 15,000 रुपये अमाऊंट येणार आहे. 5 लाखावरती 3% काढलं तर किती येतं हे अमाऊंट किती 15,000 रुपये येणार आहे. टक्केवारी कसं काढायचं हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर 5 लाख रुपये असेल तर किती येणार आहे 5 लाख गुणिले 3/100 असं जर आपण काढलं तर किती येतं अमाऊंट 15,000 रुपये अमाऊंट येणार आहे. तर पुढे गेल्यावर आपण भरत कॉलम मध्ये 15,000 रुपये अमाऊंट घेणार आहोत. त्यानंतर पुढे इन्फॉर्मेशन आहे की त्या पार्टनरशिप फर्मला म्हणजे थोडक्यात आनंद आणि भरतनं जे पार्टनरशिप बिझनेस सुरू केला आहे त्या पार्टनरशिप बिझनेस मध्ये दोघांना प्रॉफिट किती सांगितलेलं आहे की 60,000 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात दोघांच्यामध्ये 60,000 रुपये प्रॉफिट आहे. तर प्रॉफिट कुठे घेतो आपण या साईडला घेतो आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो आपण. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉस अकाउंट. तर रेशो किती आहे सांगितलेला आहे 2:3 रेशो आहे. थोडक्यात आनंदला 2 भाग मिळणार आहे आणि भरतला 3 भाग मिळणार आहे. तर 60,000 रुपये टोटल प्रॉफिट आहे. त्यातले 2 भाग कोणाला मिळणार आनंदला मिळणार आहे. 3 भाग हे भरतला मिळणार. टोटल 5 भाग आहेत. तर 2 भाग म्हणजे किती येणार आहे अमाऊंट्स बघा 24,000 रुपये अमाऊंट कोणाला मिळणार आहे हे आनंदला मिळणार आहे आणि 36,000 रुपये अमाऊंट कोणाला मिळणार आहे हे भरतला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हे 60,000 रुपये प्रॉफिट आपण त्यांची रेशो आहे 2:3 रेशो मध्ये आपण दोघांच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन किंवा आपण हे वाटप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की सर्व इन्फॉर्मेशन्स काय केले आपण हे फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंटला आपण सर्व इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर केलेलं आहे. तर आता आपण हे अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. क्लोज करत असताना पहिला अकाउंट आपण जे क्लोज करणार आहोत ते कुठले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना बेरीज किती येणार आहे 60,000 रुपये येणार आहे आणि 60,000 रुपये बेरीज येणार आहे आणि इकडं भरतचं 30,000 रुपये बेरीज येणार आहे. ही दोन्ही साईडला इन्फो असेल 30,000 आणि 60,000 रुपये अमाऊंट असणार आहे. आता हे आपण काय लिहिणार आहोत क्लोजिंग बॅलन्स म्हणून लिहिणार आहोत. काय ना टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती 60,000 रुपये आणि 30,000 रुपये ही अमाऊंट येणार आहे. ही दोन्ही अमाऊंट येणार आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेणार आहोत. आनंद 60,000 आणि भरत 30,000 रुपये अमाऊंट आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने काय असणार की हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण इथं क्लोज केलं आहे. तर आता पुढचा अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. तर हे अकाउंट्स आपण इथं क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कुठल्या साईडला अमाऊंट जास्त आहे हे आपण इथं बघायचं आहे. तर ह्या साईडला बघा लेफ्ट साईडला अमाऊंट किती येतं 60,000 रुपये येतं आणि याचा अमाऊंट किती येणार आहे ते 54,000 रुपये अमाऊंट येणार आहे. ₹60,000 बेरीज आणि 54,000 रुपये हे भरतचं येणार आहे. थोडक्यात आनंदचं 60,000 आणि भरतचं 54,000 रुपये बेरीज येणार आहे. आता आनंदचं जी बेरीज आहे क्रेडिट साईडला 60,000 रुपये आहे. त्या 60,000 मधून आपण हे दोन अमाऊंट वजा करणार आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे बघा टू बॅलन्स कॅरीड आउट 60,000 मायनस 12,000 आणि मायनस 720 रुपये. तर ही 60,000 मधून ही दोन अमाऊंट मायनस केल्यानंतर किती अमाऊंट येतं बघा की आन्सर जो असेल तो किती येणार आहे
47,000 किती येणार 47,280 रुपये अमाऊंट येणार आहे. 47,280 रुपये अमाऊंट येणार आहे. त्यानंतर बरेच बघा 54,000 रुपये क्रेडिटला अमाऊंट आहे. त्या 54,000 मध्ये काय असणार की हे 10,000 आणि हे 600 आपण वजा करायचं आहे. तर वजा केल्यानंतर जे आन्सर येईल ते किती 43,400 रुपये ही अमाऊंट येणार आहे. तर अशा पद्धतीने हे दोन क्लोजिंग बॅलन्स आलेले आहेत. तर हे आपण पुढे येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पार्टनर्स करंट अकाउंट म्हणून त्यात आनंदचा 47,280 आणि भरतचा 43,400 रुपये अमाऊंट असं येणार आहे. तर तसं केलं आपण क्रेडिटच्या बेरीज मध्ये आपण डेबिटची 2 अमाऊंट मायनस केलं आणि हे आन्सर आलेला आहे. तर अशा पद्धतीने काय असेल की हा फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. ह्याच्या आधी एक्झाम्पल नंबर 1 सुद्धा आपण सॉल्व्ह केला आहे. आता हे एक्झाम्पल नंबर 2 आहे. तर हे सर्व इन्फॉर्मेशन काय असणार की आपण ह्या दोन अकाउंट्सने आपण नोंद करायचं आहे. तर हे सांगण्याचं उद्दिष्ट काय असणार आहे की हे काय तुम्हाला परीक्षेला ह्या मेथडवरती सेपरेट एक्झाम्पल विचारलं जाणार नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही फायनल अकाउंटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहात त्यावेळी काय असेल की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला एक्झॅक्टली काय इन्फॉर्मेशन येतं व कुठल्या साईडला काय असणार आहे हे कळण्यासाठी काय असणार की हे आपण एक दोन एक्झाम्पल्स आपण ह्या फिक्स्ड कॅपिटल मेथड वरती आपण घेतलेला आहे. अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला आज पाठवले जाणार आहे. ते एक्झाम्पल्स क्लिअर आहे आणि ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून हा मेथड इथंच थांबवायचा आहे. त्यानंतर आपण कुठला घेणार आहोत फिक्स हे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे एक्झाम्पल आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा एक्झाम्पल्स आपण 2 नंबर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केला आहे. तर ह्या एक्झाम्पल्स मधून तुम्हाला काय असेल की फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे काय असतं हे तुम्हाला थोडक्यात कळालं असेल. तर हा लेक्चर्स आपण आज इथंच थांबवतो. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय असणार की हे एक्झाम्पल्स तुम्हाला जे अकाउंटची नोटबुक असेल त्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी लिहून काढायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन प्रॉब्लेम्स आतापर्यंतचे सॉल्व्ह झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हा लेक्चर्स आहे. थँक्यू व्हेरी मच.